ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी सध्या मुंबईमधील CSMT स्थानक आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा जो रस्ता आहे या रस्त्यावर आहे आणि आपण सध्याचं जे चित्र पाहतोय, मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 4 दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणासाठी, या आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहनं आली होती आणि जी वाहनं होती ती या रस्त्यावर पार्क करण्यात आली होती। खरं तर आज दुपारी न्यायालयात या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि पोलिसांकडून या ठिकाणी जी वाहनं पार्क केलेली आहेत ती वाहनं काढून घ्यावीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येत होत्या, अनाउन्समेंट करण्यात येत होती आणि पोलिसांकडून सांगण्यात येतो की आज रात्रीत ही वाहनं सगळी या रस्त्यावरून काढून घ्या आणि हा रस्ता वाहतुकीसाठी रिकामा करा। आणि आत्ताचं जे चित्र आपण पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी जी वाहनं पार्क केली होती, आता ती वाहनं या ठिकाणाहून मराठा आंदोलकांकडून काढून घेण्यात येत आहेत आणि जवळच असलेलं जे क्रॉस मैदान आहे त्या ठिकाणी ही सगळी वाहनं पार्क करण्यात येत आहेत। अद्याप देखील काही प्रमाणात वाहनं या ठिकाणी रस्त्यावर आहेत, मात्र सकाळपर्यंत ही सगळी वाहनं या ठिकाणाहून काढून घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। जर ही वाहनं सकाळपर्यंत काढून घेतली नाहीत तर सकाळी या वाहनांना दंड आकारला जाईल असं देखील सांगितलं जात आहे। खरं तर या चौकात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता आणि वाहनं देखील लावण्यात आली होती। ही वाहनं काढून घेतल्यानंतर महापालिकेकडून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। रस्ते धुण्याचं काम देखील आत्ता सुरू आहे, तर कचरा वेचण्याचं देखील आत्ता महापालिकेकडून काम सुरू आहे आणि आपण पाहतोय की या रस्त्याने पूर्णपणे वाहतूक बंद होती, ती आता वाहतूक देखील रात्रीच्या वेळी सुरू झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि आज उद्या सकाळीपर्यंत सगळी वाहनं जी आहेत ती काढून घेतली जातील अशा प्रकारचं देखील सांगण्यात येतं आहे। अद्याप काही वाहनं या ठिकाणी आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात जी वाहनं होती ती आता काढून घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रनिलसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।